काँग्रेसचे दिग्गज नेते अमरावती जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश केला। विशेष म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासोबत शिवसेना उभाटा यांच्यासह विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। बाळासाहेब हिंगणीकर यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत हा पक्षप्रवेश केला आहे। पक्षप्रवेशानंतर आता दर्यापूर तालुक्यात सहकार क्षेत्रासह जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा याचा मोठा फटका काँग्रेसला बसणार असल्याचे बोलल्या जात आहे। शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले निलेश पारडे यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। काँग्रेसला रामराम ठोकत राजकारणात भाजपमध्ये हे माझं शेवटचं स्टेशन राहणार अशी प्रतिक्रिया बाळासाहेब हिंगणीकर यांनी व्यक्त केली आहे। जवळपास 70-75 कार्यकर्ते अनेक लोक येणार होते। आम्ही कोणाला काही जबरदस्ती केली नाही, कोणाला काही असं म्हटलं चला म्हणून स्वतःहूनच ही मंडळी आली आणि सर्वांचं मत असं ठरलं की आता आपण बीजेपीमध्ये गेलो पाहिजे, आपला विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे, अशा दृष्टीने आम्ही ते प्रयत्न करून बीजेपीमध्ये प्रवेश आज घेतला। भाजप काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे? नाही, विचारधारा वेगळी नसते। विचार तुम्ही कसे विचार ठेवता, तुम्ही कसे विचारान राहता याच्यावर सर्व अवलंबून असते। नाही, खासदार आमदाराचा काही विषय नाही, स्थानिकचा काही प्रश्न होते, त्या स्थानिकमुळे हे परिस्थिती निर्माण झाली। पण जिथे ते चांगलं होते, मला असं वाटते ज्यांच्यामुळे झालं असेल त्यांचंही आपण त्यांनाही काय म्हणतो आपण अभिनंदन त्याचंही केलं पाहिजे। त्याच्यामुळे आपण चांगल्या ठिकाणी आलो। कोणकोणत्या पक्षातले कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत? काही उभाटाचे आहेत, काही काँग्रेसचे आहेत। माहीत आहे सर्वांना, मी कल्पना देते अशातला की भाग नाही। त्यांनी जो प्रयत्न आपल्याशी करण्याचा प्रयत्न केला, बबलू भाऊ असो, बळवंतराव असो, वीरेंद्र भाऊ असो, ताई असो, पण त्यांना जी परिस्थिती स्थानिकची होती ती मी त्यांना सांगितली। त्यांची इच्छा मी गेलो नाही पाहिजे हेच होती, परंतु शेवटी कसं राजकारणामध्ये आपल्याला स्थानिक राजकारण करायचं असते आणि स्थानिक राजकारण करत असताना आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा तो निर्णय आपल्याला घ्यावा लागते। तुम्ही काँग्रेसचे नेते राहिले, आरोग्य सभापती सुद्धा राहिले, आता भाजपमध्ये तुम्हाला काही पद वगैरे कुठं? नाही, मी पदाची अपेक्षा कधीच नाही करत। हे तुम्हाला सांगतो, जेव्हा मी काँग्रेसमध्ये गेलो मला सभापती करा, मला तिकीट द्या असं मी कधी बबलूशी बोललो नाही। पण बबलूनं स्वतःहून मला न मागता सभापतीपद दिलं। मी राजकारणामध्ये कधी अपेक्षा पदाची करत नाही। आपण काम करत राहा, काम केल्यानंतर तुम्हाला काय त्याचं यश येते, तुम्हाला काय मिळतं तो नंतरचा भाग आहे। प्रकाश भारसागळे तुमचा राजकीय विरोध होता, आज तुम्ही एकत्र आहात? नाही, कसं आहे राजकारण, मी कसं आहे इलेक्शन पुरतं विरोध असतो। इलेक्शन झालं तर मी आणि प्रकाश पाटील मग त्यांच्या घरी कार्यक्रम असो, माझ्या घरी कार्यक्रम असो, ते माझ्या घरी येत जात, मी त्यांच्या घरी जातो। कधी तुम्ही पाहिलं असेल की कधी एकामेकाच्या विरोधात कुठं बोललो नाही आणि माझी ती प्रवृत्ती नाही। असं आहे, जे होते ते चांगलं होते। आपण ज्याच्यामुळे घडलं त्यांनी चांगलंच केलं असं म्हटलं पाहिजे आपण। आता हे शेवटचं स्टेशन आहे आपलं।